वा 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 वा. लग्न झालं. चला निघायचं आता. लग्न झालं कारण आपलं. कुठे निघालात? कुठे नाही घरी घरी जायचं. मुख्य कारभार राहिलेला आहे ना. वधू वधू कोण आहे? वधू मी स्वतः. अच्छा तू आहेस का? हा कुठे कुठे करायचंय? कुठे अंगावर नाही इकडे इथे कर. इथे सही करा. हा हा करा सही तिथं. हा हा बरं. वा वा वा. काय वर वर कोण आहे? वर खाली कर. काय खाली कर? सही कर खाली. सही खाली कर. वर आहे ना वर. तर डबा काढा ना थोडा. निमिष मला भरवतो. तुम्ही सगळी साईन करून टाका. तुम्ही पटकन साईन करा. डायनिंग हॉल कुठे जेवायचं ना? अरे जय शंभोलांचो तिथे डायनिंग हॉल म्हणे. तिथं आपण जेवून घेऊया ना आता आपल्याला. थांबा जेवायला थांबा. हे बरं केलं तर त्यांना पाठवलं. तुमचं इथे बसले असते जेवायला ते. आपण जाऊया. लग्न झालं. निमेश जोडा एक नंबर दिसून राहिला बा. हा हे फोटो काढ नाही. काढतो हा फोटो काढ. नीट घे. या तुमचे लग्न आहे का हो? हा तुमचे लग्न आहे का? नाही. मग बसा ना तुम्ही इथे. हा फोटो हा काढला का? चला चला जाऊया जेऊया. मुली तू वधू आहेस ना? हो. आदू डोक्याची वधू आहेस? मधूनच काय? चला हा इथं सगळं बाकी आहे प्रोसिजर ना. काय बाकी? अजून सगळ्यांच्या सह्या झालेल्या आहेत. एक मिनिट हा शिक्का मारलेला आहे. Yes. म्हणजे तुमच्या लग्नावर शिक्का मोर्तब झालेला आहे. थँक्यू. आता सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जावं लागेल ना. हो, द्या ना certificate. एकच मिनिट हा वाचून दाखवतो तत्पूर्वी म्हणजे नंतर मग कन्फ्युजन नको. हा बघा आज 8 सप्टेंबर 2020 रोजी कुमारी शिवाली परब हिचा विवाह कुमार श्याम राजपूत यांच्याशी संपन्न झालेला आहे. श्याम राजपूत नाही हा? हो, निमिष कुलकर्णी याच्या बरोबर संपन्न झालेला आहे असं असेल ते. नाही असं कसं असेल? इथे नाव काय लिहिले बघा. इथे नाव काय? श्याम राजपूत. श्याम राजपूत कोण आहे? मी आहे. हा मग तुमच्याशी लग्न झालेलं आहे. आणि काय रे गधड्या दाढीवाल्या तू हार घालून काय मिरवतोस इकडे? तो हार काढून दे त्याला. तो नवरा मुलगा आहे ना. त्याला तू कशाला हार घालतोस? तुला जर हार घालून फिरायची एवढी हौस असेल तर घेऊन ये एखादी मुलगी. हा लावून देतो तुझं लग्न. मी काय बसलोच आहे इथे सह्या करून घ्यायला. तुमचा गोंधळ होतोय काका. काय गोंधळ आहे? माझं लग्न आहे. हा साक्षीदार आहे माझ्या लग्नासाठी. हा. माझं लग्न मी नवरा मुलगा आहे. बघा ना कपडे बघा ना. कपड्याचं कौतुक मला नको सांगूस दाढीवाल्या. हे बघ इथे ज्याचं नाव आहे ना त्याच्याशी लग्न झालेलं आहे. माझंच नाव आहे. हे नाव काय आहे? हे काय आहे? शामराज. हा श्याम राजपूत ना. तुम्ही कोण? मी श्याम राजपूत. मग हे श्याम राजपूत यांचं लग्न यांच्याशी झालेलं आहे. सॉरी ती घाईघाईत झालं ऍक्च्युली. तू कशाला मला पेढा भरवलास? तुझ्या पेढा भरवण्याच्या नादात सही चुकली माझी. चुकीच्या ठिकाणी केली मी सही. आणि अगं आता एक्साइटमेंट मध्ये सगळा गोंधळ झाला ना आपला. श्याम तुला नाही कळत? तू कुठे सही केली आहेस बघ. अरे मी आता रिकामी जागा दिसली करून टाकली मी सही. तो म्हणत होता कुठे जेवायला जायचं त्या नादात केली सही. जेवण महत्वाचं आहे का? हे सही महत्वाची आहे ना. नाही, एक जेवण मिनिट ओ काका जेवण हा फॉर्म बदलून टाका ना. दुसरा द्या बाबा फॉर्म. काय तुमच्या डोळ्यात फुल पडलंय का? नाही काय झालं? असं काय बोलतोय? फॉर्म बदला काय? फॉर्म बदला. अहो शासकीय कागदपत्र आहेत ते असे बदलता येत नाही. त्याच्यावरती खाडाखोड करता येत नाही. हा मी करणार नाही. आज सगळ्यात कधी केलेली नाही खाडाखोड. खाडाखोड वगैरे बदलता येणार नाही. प्रोसिजर असते नाही का? आता नाही मी आता काहीच करू शकत नाही. नाही पण मी काय करायचं आता? तुम्ही दोघं थांबा जरा. काका आम्ही ना पटकन एक नवीन ऍप्लिकेशन देतो तुम्हाला. काय सांग? नाही असं कसं पटकन नवीन ऍप्लिकेशन होईल? इथे तुम्ही नोटीस दिली होती की नाही 3 महिने आधी? हा मग तसंच प्रोसिजरने जावं लागतं. आता नाही. आता मग प्रॉब्लेम आहे. आता एकच पर्याय आहे. ह्या मुलीचा यांच्याशी डिवोर्स झाल्यानंतरच तुम्हाला लग्न करता येईल. हो माझ्या आधीच एक लग्न झालेलं आहे पण. बघा वर्षभर तुम्हाला हिला नांदवावी लागेल तुमच्याकडे. हा वर्षभरानंतर नाही का डिवोर्ससाठी तुम्ही केस फाईल करा. मग समुपदेशक येतील. मग समुपदेशन करतील आणि मग 6 महिन्याचा अवधी देतील. त्यानंतर मग तुम्हाला डिवोर्स मिळेल. तुम्ही डिवोर्स दिलात की तुम्ही परत हिला घेऊन या इथे. मी बसलेलोच आहे इथे आहे ना. हा मात्र त्यावेळेस सही करतानाची वेळ आणि पेढे खाण्याची वेळ ह्या वेगवेगळ्या ठेवा वेळा. त्या चुकवू नका. नाहीतर काय व्हायचं 1.5 वर्षानंतर हेच पेढे घेऊन यायचे. नाही हो नाही काय नाही. तुमच्या स्वतःवर काय एवढा अविश्वास दाखवताय तुम्ही? म्हणजे हा सज्जनपणा आहे का अविश्वास आहे? नाही सज्जनपणाचे नाव. घरी माझी बायको आहे ना. साम मला कळतंय तुझं म्हणणं. काका तुम्ही ऐकून घ्या. हे 1.5 वर्ष कसे एकत्र राहू शकतात? तेवढा वेळ मी काय करायचं? बघ संयम असेल तर राहा एकटा.
नाहीतर मग काय बऱ्याच मुली आहेत जगामध्ये, एखादी वधू शोध आणि करून हो मोकळा घेऊन ये तिला, मी काय आहे इथेच बसलेलो. नाही ना काका, पण मला हिच्याशीच लग्न करायचं आहे. माझं प्रेम आहे हिच्यावर. मला निशी. संयम. इकडे वेडा आहेस का तू? काय इतका वेळ संयम पाळणार आहेस तू? म्हणजे बघ ते बरोबर बोलतात, तू शोध दुसरी मुलगी. हे बघ बाबा, माझं ठरलेलं होतं, मला लग्न करायचं होतं. अगं पण मी महत्वाचा नाहीये का त्या लग्नात? हे वेड्या, तू महत्वाचं आहेस ना. पण आता माझं यांच्याशी लग्न झालंय ना. मी खुश आहे यांच्या बरोबर, मी खुश आहे. वहिनी पाया काय पडताय हो तुम्ही? वहिनी, मग तुम्ही मला प्लीज वहिनी बोलू नका. हे बघा श्याम भाऊ, आता तुम्हीच माझ्या सौभाग्याचं बेणं आहात. बेनं म्हणून राहिली रे मला. नाही. नाही नाही, बेनं नसतं होते हे, लेणं असतं. लेणं देणं तुम्ही माया गाड्यात पडू नका. हो काका ऐका ना, माझे ऑलरेडी लग्न झालेलं आहे, माझी बायको आहे ना. हो मग असू दे ना, ठेवा ना. असतात माणसांचे 2-2 अकाउंट, नाही, नाही, एक करंट एक सेव्हिंग असतं. हं? नाही नाही, ठेवून द्या. माझा सिव्हिल स्कोअर संसाराच्या तो एकदम डाऊन होऊन जाईल. अच्छा, असं आहे का? हा बापरे बाप. काका हा, काय? तुम्ही ना खूप पर्सनल बोलताय. हो का? अहो, मुद्दा वेगळा आहे ना आपला. हा. मी एकटा राहणार आणि वर्षभर हे दोघं एकत्र राहणार. मला चालेल, मला नाही चालणार, मला पण नाही चालणार. मला चालेल, माझ्या बायकोला नाही चालणार, पण मला चालेल. मला नाही चालणार, मला नाही चालणार. मला चालेल. माझ्या बायकोला नाही चालणार. हो पण मला चालेल. ए जा. काय तुम्ही म्हणालात ना ए या, मग मी म्हटलं ए जा. ते ये जा चालू राहिलेली बरी ना आपली. काय उलट बोलायची स्पर्धा लागलेली आहे का? नाही, आपलं सुचलं म्हणून टाकला. एक मिनिट माझा गोंधळ होतोय. हा माझा नाही होत आहे. पण माझा होतोय. माझाही नाही होत आहे. माझा होतोय, पण माझा नाही होत आहे. माझा होतोय. माझा नाही होत आहे. माझा होतोय. पण माझं नाही होत आहे. ए जा. परत का बरं? काय मगाशी वाजला होता, मग आता परत टाकून बघितलं. अरे माझ्या पुरतं बोला ना तुम्ही. सांभाळ, मला कळलंय. तू थांब जरा, हे खूपच पर्सनल होत चाललंय. एक मिनिट थांब काका. थोडा ना तांत्रिक दृष्ट्या वेगळा विचार करावा लागेल आपल्याला. अच्छा, वेगळा हा, करायचा. सगळे गोंधळून चालणार नाही. खूप गोंधळ होतोय आपला. बर. ऐका, या दोघांचं लग्न झालंय. हो. हा? पण ते कागदोपत्री झालंय. बरोबर. म्हणजे त्यांनी एकत्रच राहिलं पाहिजे असं काही नाहीये. म्हणजे आता यांचं लग्न झालंय. श्याम, तू उद्या डिवोर्स फाईल कर तिच्या बरोबर. बरोबर. तू तुझ्या घरीच राहा. वर्षभर ही माझ्या घरी राहील. हा. आणि त्याच्यानंतर वर्षभराने तुमचा डिवोर्स होईल. मग आम्ही दोघं परत इथे येऊ. आता आलो तसे तुम्ही काय इथेच बसलेले असणार चहा घ्यायला. हो, हा काय आहेस मी. त्याच्यानंतर मग आम्ही पेढे खाण्याची वेळ आणि सही करण्याची वेळ वेगळी ठेवू. हा, आणि मग मी सही करेन, मग आमचं लग्न होईल. उत्तम. हा पर्याय चांगला आहे, उत्तम आहे. यस शिवाली. निमिष, नाही होऊ शकत असं. अगं का? का म्हणजे लोक काय म्हणतील, मी लग्न एका बरोबर केलं आणि राहते दुसऱ्या पुरुषाबरोबर. अरे तू होईल समाजात माझी. तू ऐक, तू माझ्याकडे राहा, माझ्या बरोबर राहा. अरे तुमचं काय आहे मध्येच? अहो, नाही. हा, तुम्ही कशाला मध्ये घुसताय? बापाच्या मायने सांगतोय, मला कन्यादान माझं करणं राहून गेलंय. मग दुसऱ्या मुली सोबत करा ना तुम्ही. इथे ऑलरेडी 2 पुरुष आहेत ना. नाही हो. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? का स्वतःवर एवढा अविश्वास दाखवताय तुम्ही? ते म्हणतायत पुरुष आहेत तर घ्या ना मानून. नाही त्याच्यासाठी नाही, म्हणजे मला याच्यात अडकवू नका असं म्हणणं आहे बुवा माझं. श्यामभाऊ प्लीज असं करू नका, मला लाथाडू नका. हे बघा, आता तुम्हीच माझ्या सौभाग्याचं लोणी आहात. हिचा हाच प्रॉब्लेम आहे. ही कधी बेनं म्हणते, कधी लोणी म्हणते. मुळात आहे ना, तुम्ही काय म्हणायला पाहिजे माहितीये का? श्यामराव, तुम्ही माझ्या सौभाग्याचे लेणं आहात. काय? अरे हे काय बोलून राहिलो मी? नाही. एक काम करा, काहीतरी उपाय सुचवा बा. उपाय आहे. उपाय आहे. डिवोर्स नाही, हे नाही. तुम्ही मरा. त्यानं हा काय उपाय आहे? नाही, म्हणजे तुम्ही मेलात की प्रश्नच संपला ना. म्हणजे ह्या विधवा झाल्या की मग ही बाई कोणाशी लग्न करायला मोकळी आहे. पण त्याच्यासाठी का मी मरून जाऊ का? अच्छा, नको. नाही. बरं ठीक आहे, मग तुम्ही मरा. मी का मरायचं? बघा, माझं स्वप्न होतं, मला लग्न करायचं होतं. मी लग्न केलंय आणि आता मी श्याम भाऊंसोबत सुखाचा संसार मांडणार आहे. नका, माझ्यासोबत नका. आणि कमीत कमी आहे ना, संसार हा शब्द वापरताना तरी शांभाऊ नका म्हणू मला. मुळात आहे ना, तुम्ही कसं बोललं पाहिजे? श्यामराव, आता आपण सुखाचा संसार करू बा. अरे मी काय बोलतोय? नाही. हे तुम्ही एक काम करा, तुम्ही असा उपाय सुचवा बा काका, की आम्ही सगळे जिवंत पण राहिलो पाहिजे आणि प्रॉब्लेम पण सुचला पाहिजे. असा उपाय सुचवा तुम्ही. अच्छा, असा आहे का उपाय? असंच हवंय. असा उपाय. उपाय उजवा पाय आधी. उपाय
उपाय हा आयडिया आहे काय? तुम्ही डिवोर्स फाईल करताना स्ट्रॉंग कारण द्यावं लागेल. पटकन तुम्हाला डिवोर्स मिळेल. पण काय? काय? असं सांगा की हिचं परपुरुषाशी कोणावर तरी लफडं आहे, अनैतिक संबंध आहेत असं सांगा कारण. हो, डिवोर्स मिळवण्यासाठी माझ्या बायकोला कशाला बदनाम करताय तुम्ही? पत्थर सी बदनाम हूँ साहब अपने ही शहर में, आईना कहीं भी टूटे नाम मेरा ही आता है. सनकन वाजवीन ना कानाखाली. सगळी नौटंकी बाहेर येईल तुझी. सही करताना पेढे भरवायचे तुला. काचा फोडतेस आता इथे चालून. गोंधळ घालू नको अजून तू. एक तर तुझ्यामुळे झाला हा सगळा गोंधळ. माझ्यामुळे झालाय ना, मेरी वजह से हुआ है ना. हिंदी बोललीस तर अजून मारीन मी तुला. माझ्यामुळे झालाय ना, मी भोगायला तयार आहे. मी करेन यांच्या बरोबर संसार. श्याम भाऊ पाया पडते. नाही तुम्ही श्याम भाऊ, हा. तुम्ही आणि मी एकत्र राहूया का? नाही एकत्र नाही राहूया ना आपण. माझी बायको आहे ना. नाही ओ काहीतरी करा ना. काहीतरी उपाय सांगा तुम्ही. चांगला उपाय सांगा ना. चांगला उपाय. हा आता अचानक नाही का माझ्या डोक्यात ना 5-6 चांगले उपाय रुंजी घालू लागलेले आहेत. सांगा. हा म्हणजे कसं करा माहितीये, तुम्ही दोघं एकत्र राहा. हा, मी आणि हा एकत्र राहतो. नाही. नको हा पर्याय नाही. नाही. बरं मग ठीक आहे. मग तुमची बायको आणि ही त्या दोघींना एकत्र ठेवा. आपण तिघं एकत्र राहूया. नाही. हा नको, हा ही पर्याय नको. बरं ठीक आहे. हा तुमची बायको आहे नाही का? हा, मग तुम्ही तिघे एकत्र राहा. ती आणि मी राहतो. काय बोलून राहिले तुम्ही? माझ्या बायको सोबत राहता का तुम्ही? बापाच्या मायाने सांगतो, मला कन्यादानाचं पुण्य मिळवायचं. अरे पण मुळात तुम्हाला घुसायचंच कशाला आहे आमच्या तिघांमध्ये? आमच्या तिघांचाच प्रॉब्लेम आहे ना. तुम्ही कशाला येत आहे? एक काम करा, तुम्ही तुमच्या घरी राहा, मी माझ्या घरी राहतो, ही हिच्या घरी राहील, तुम्ही तुमच्या घरी राहा. हे स्किट झालंच नाही असं समजूया आपण. अरे अजिबात गोंधळ घालू नका आता. मी? गबस उपाय आहे उपाय. अगं थांब, अगं मुलीसारखं कन्यादान करणार होतो मी. तुझं काय अंगावर काय येते? बस इकडे बस. काय? हा. सांग उपाय. हा उपाय. हा सांगा. आहे एक अरे उपाय वा, आहे, हा, सांगा, पण सहसा मी तो कोणाला सांगत नाही. आम्हाला सांगा. सांगा ना. खर्चिक आहे उपाय म्हणून अहो, सांग. असू द्या. हा, एक काम करा, इथून बाहेर जा, तिथे 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर घ्या, बाजूला लेखनिक बसलेला असेल, त्याच्याकडून मी सांगलेलं मजकूर त्याच्यावरती लिहून घ्या. हा त्या मजकुरामध्ये असेल लिहायचं की इथे तुम्ही आल्यानंतर अनवधानाने साक्षीदाराच्या जागी वराचं नाव लिहिलं गेलं आणि वराच्या जागी साक्षीदाराचं नाव लिहिलं गेलेलं आहे. पण ह्या सगळ्या चुका अनवधानाने झालेल्या आहेत. हा तर त्यासाठी आम्ही हे एफिडेविट बनवत आहोत. हे एफिडेविट बनवून आणा. 100 रुपये लागतील स्टॅम्प पेपरचे आणि 50 रुपये त्या लेखनिकचे. 150 रुपये लागतील.